नमस्कार, मी पक्षीमित्र अंबादास कनकटी। आज मी उभा आहे अणुऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्यामुळे आज तुमच्यासमोर उभा आहे। दुःख खरंच मला वाटलं नव्हतं, ते अशा माध्यमातून झालेलं कळालं मला। अक्षरशः फार दुःख वेदना झालं आणि मला अक्षरशः त्यांनी बोलवल्यासारखं वाटलं। मी त्यांच्या घरी गेलो, कळालं त्यांच्या घरी गेलो आणि मला थांबूच वाटलं नाही, काय बोलावा, काय त्यांच्याशी असं बोलावं असं वाटलं। परंतु त्यांचं नयत कळाल्यावर मला फार दुःख वाटलं आणि त्यांच्यामुळे माझं आज जीवन चालू आहे। पक्षीमित्र ते तर अक्षरशः मला घडवले आणि 79व्या साहित्य संमेलनमध्ये जे काही संधी दिली होते त्या संधीचा मला सोनं करून टाकले। एक म्हणजे म्हणतात ना, चार भिंतीच्या आत होतो मी, त्यांनी मला एक पक्ष्यांसारखं ओढून मला एक जीवन जगणं दाखवले, ते म्हणजे मारुती चित्तमपल्ली। त्या माहितीच्या ठिकाणी मला की थोडं शब्द बोलायचं होतं, की सगळ्या श्रद्धांजली देत होते, की माझ्याकडं पक्ष्यांच्या माध्यमातून श्रद्धांजली द्यावं असं वाटलं होतं, की त्यांनी स्वतःहून बोललं असं वाटलं होतं आणि मला असं वाटलं। मग मी स्वतःहून गेलो, सकाळपासून ते तिथं 5 वाजेपर्यंत तिथंच होतो आणि श्रद्धांजली वाहताना सगळे बंदूक वगैरे सगळे आरो वगैरे घालत होते। मला वाटलं की हे निसर्गप्रेमी आहेत, ह्या निसर्गप्रेमीच्या माध्यमातून मी पण अनेक पक्ष्यांचा आवाज काढून दाखवावा असं माझं संकल्प होता, आत मनात होतं। मग सगळे पत्रकार वगैरे सगळे लोक म्हणत होते की अरे तू काढ, पक्ष्यांचा आवाज काढ। मग मी डेअरिंग केलो, मग त्या ठिकाणी मोराचा आवाज, श्रद्धांजली, अनेक पक्षी तिथं आलेले आहेत, अशा या माध्यमातून मी अनेक पक्ष्यांचा आवाज काढून तिथं मी दाखवलो। अशा पद्धतीने मोराचा आवाज, हा श्रद्धांजली वाहतोय। पोपट पण आलेला आहे, हा पण श्रद्धांजली वाहतोय। त्या ठिकाणी सुंदरसा कोकिळा आलेला आहे, कोकिळाने श्रद्धांजली वाहतोय। मारुती चित्तमपल्ली हे गेलेले नाहीयेत, हे अमर आहेत, कारण का निसर्गप्रेमी म्हणजे कलियुगाचे अवतार आहेत ते। ज्यावेळी कृष्ण लीला होतं त्यावेळी अनेक पक्षी जवळ यायचं, तसं मारुती चित्तमपल्ली हे कलियुगाचे अवतार होते, ते कृष्ण आहेत आणि कृष्ण राहणार, ते मेलेले नाहीयेत, ते अमर आहेत। आणि इतकं सुंदरसा कावळाही सांगतोय। त्याच्यानंतर खंड्या पक्षी, त्याच्यानंतर सुंदरसा कोकिळाचा आवाज, अशा अनेक पक्षी त्यांच्या निधनाला श्रद्धांजली वाहून गेलेलं असं मी प्रयत्न केलो आणि परत मला बोलायला पण त्रास व्हायला आणि हे 2 शब्द बोलून मी थांबवतो।